मी पितरांना तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, सोमवार दिनांक 23 मार्च 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे. सायंकाळी 6:39 षष्टी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे. रात्री 8:50 रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो विश्रंभ योग आहे. दुपारी 12:22 प्रीती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बहुकरण आहे. सकाळी 7:57 बालव सुरुवात होईल. सायंकाळी 6:39 कौलव कर्णाला सुरुवात होईल. तर उद्या पहाटे 5:22 तैतिल कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी, ज्योतिषाच्या माध्यमातून जवळच्या. आणि ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे, अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:42 असणार आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6:49 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर शनी ग्रह 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेले आहे. हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाद जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासी शुक्ल पक्षी हिंदू वासु कृतिका नक्षत्र विश्रंभ योगी पौ करणे पंचमी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न वे कडाप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वाराशी पार्वती पती परमेश्वर विद्यात विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:57 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे, तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. भगवान विष्णूंचा दोलोत्सव सांगितलेला आहे. ते आज चैत्र मासामध्ये शिव पार्वतीचा देखील सांगितलाय, भगवान श्रीकृष्णाचा, प्रभू रामचंद्राचा. तर ज्या ज्या दिवशी या दिनविशेष मध्ये सांगितलं जाईल त्या त्या दिवशी आपल्याला हा दोलोत्सव करायचा आहे. दोलोत्सव याचा अर्थ मित्रांनो की या देवतांना ताम्हणामध्ये घ्यायचे, त्यांची अभिषेकयुक्त पूजा करायची आणि त्यांना झोपाळ्यावर बसवायचे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. जवळजवळ महिनाभर ही आपल्याला व्रत करायचं आहे. यानंतर सवाष्ण स्त्रियांना घरी बोलावून हळद कुंकू लावून त्यांची ओटी भरायची आणि कैरीचे पटणे त्यांना
पिण्यास द्यायचे आहे मित्रांनो. या व्रताने सौभाग्य वृद्धी होते असे सांगितलेले आहे मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रात. तेव्हा ज्या माता भगिनींना आपल्या सौभाग्याची वृद्धी हवी असेल त्यांनी हे व्रत करण्यास हरकत नाही. अवघड व्रत आहे, पण जमत असेल तर आपण करावे मित्रांनो. तसेच हे व्रत देखील आहे मित्रांनो. आता हे व्रतासंबंधी माहिती मित्रांनो अशी आहे की हे हरितालिका व्रत जे असते, जे भाद्रपद चतुर्थीच्या अगोदर तृतीयेला केले जाते, त्याचप्रमाणे हे आहे. महिला व कुमारिका यांनी हे व्रत करायचे आहे. शिवपूजनासाठी शिवलिंग तयार करायचे आहे आणि हे शिवलिंग पूजन अभिषेक युक्त आपल्याला करायचं आहे मित्रांनो. यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुलींसाठी उत्तम वर मिळण्यासाठी हे व्रत आपल्याला महिनाभर करावं लागणार आहे. ज्यामध्ये मातीचे शिवलिंग आपल्याला करायचे तयार मित्रांनो. रात्रभर जागरण करून निराहार उपवास करायचा आहे. तेव्हाच या फळाची प्राप्ती आपणास होणार आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. हे देखील अवघड व्रत आहे, तर आपल्याला जमत असेल तर आपण करावे मित्रांनो. मित्रांनो, रात्री 8:50 घबाड योग आहे. हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण घ्यावी. घबाडासारखं यश मिळण्याची शक्यता राहते मित्रांनो, ज्या आपण कार्य कराल त्या संबंधी. पण धर्माला धरून कार्य असावे मित्रांनो, एवढेच अभिप्रेत आहे. पंचमी श्राद्ध कर्म आहे. या पंचमी तिथीवर आपल्याला सोडून आपले नातेवाईक किंवा आपल्यावर अवलंबून असलेले नातेवाईक परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म दोन्ही प्रकारे करता येईल. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. तेव्हाच आपली इतर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. आग्नेय पृथ्वीवर सायंकाळी 6:39 हजर आहे. या वेळेपर्यंत आपल्याला काही विशेष विशेषत्वाने नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड लहान असो मोठे असो सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता. फक्त पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा रेग्युलर जी कामे आहेत ती सहसा केली जात नाही मित्रांनो, ती आपण करू शकता. पण नव्याने किंवा विशेष महत्वाचे जे कामे असतील ते टाळा, ते करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार या 1.5 तासाच्या काळात. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.